हॅलो, गुड मॉर्निंग. कशात सर्व मस्त ना? आय होप तुम्ही सर्व मजेत असाल आणि अगदी मनापासून स्वागत करते माझ्या चॅनलमध्ये. तर मस्तच छान सुरुवात झालेली आहे दिवसाला आणि मस्तपैकी पूजा करून आले. मी इथली अभिषेक केला. रविवारी अभिषेक करतेच मी, त्याच्यामुळे इथला केला. मंदिरात गेलो, मंदिरातला केला. 2 शाळा होत्या त्या धुतल्या. ते झाल्यावर आलो, चहा ठेवला एका साईडला. गौरांशला शिरा बनवला, थोडासा नाश्ता दिला, कारण कराटे क्लासवरून आलेला म्हणून. आल्यावर समजा त्याने पेर खाल्लेला, पण तरी दिला मी नाश्ता. भरवला की पोटभर खाणार असं आहे त्याचं. तर मग नाश्ता भरवला, त्याला खाल्लं. मी चहा पिला. चहा पिऊन झाल्यावर मग व्लॉग अपलोड केला मेन म्हणजे, कारण मग एकदा काम करत राहिलो ना मग मला लक्षात राहत नाही आणि साफसफाई करायची आहे, त्याच्यामुळं करून घेतला व्लॉग अपलोड. आता वाजलेत ना 11:45, 5 मिनटं आहेत. एवढा म्हणजे टाईम झाला आहे. आणि आईंनी आता मस्त हे बनवलं आहे, उपमा बनवला आहे हळद टाकून. तर आता मस्त नाश्ता करून घेते पहिला थोडासा आणि मग कामाला सुरुवात कर. त्यात लादी पुसायची आहे मला. लादी, भांडी पडलीत, भांडी घासायचेत, कपडे. आणि मग आज देवांचा रूम घेणार आहे आणि बघूया, आईंचा रूम घेईल मग उद्या, कारण तो छोटा आहे पण खूप गिचमिट मुलं. ते बघू आता कसं काय होतं. थोडंफार जेवढं होईल तेवढं मी करण्याचा प्रयत्न करते, कारण गणपती आता जवळ आले. त्याच्यामुळं आज देवांचा रूम घेते. देवांचा रूम करायला पण खूप टाईम लागतो, कारण 2 कपाट आहेत, त्याच्यावर सगळं पसारा काढायचा, खालचा पसारा काढायचा. तरी अगोदर मी झाडू मारलेला आहे अभिषेक करायच्या अगोदर. म्हणजे आमचं जेव्हा बाबांची काकी वरले त्याच्या अगोदर अभिषेक केलेला, त्याच्या अगोदर मी मारलेलं 1 दिवस अगोदर. तर आता पूर्ण करायचं आहे क्लिनिंग, बघू म्हणून त्याच्या अगोदर मी पटापट पहिला बाकीचं वर करून घेते आणि मग लास्टला ती खोळी साफ करायला घेईल. असं करणार आहे मी, कारण मग खूप टाईम होणार. कारण आत्ताच वाजले 11. करता ना 1 तास तरी कंप्लीट जातोच खरोखर. काल माझा 1 तास गेलाच 2 रूम फक्त नुसती वरची झाडपूस करायला. बघू, चला आता नाश्ता करून घेते पटापट आणि मग ब्लॉग कंटिन्यू करते. बघू आज दिवसभरात काय होतं आहे. आणि काल चाललेला विचार आमचा जायचा स्त्री पिक्चर बघायचा आहे. मला खूप दिवस झाले आणि छान चालला आहे बोलतात, तर मला तो पिक्चर बघायला जायचा आहे. काल चाललेलो पण काल खूप लेट सांगितलं, त्याच्यामुळं राहिलं. आता बघूया पुढच्या आठवड्यात, पण मला जायचं आहे. मदत कॉमेडी पण आहे आणि हॉरर पण आहे. गौरांचं तर आमच्या एवढी हौस आहे ना पिक्चर बघायची आता लागले की घाबरला तरी हात पकडून राहणार, पण बघणार. माझ्या डोळ्यावर हात ठेव आणि भूताचं गेलं ना मग माझ्या डोळ्यावरचे हात काढ, म्हणून म्हणजे त्याला बघायचंच आहे पिक्चर, असं आहे त्याचं. चला आता नाश्ता करते. हॅलो, तर आता केलेलं आहे मी साफसफाईला सुरुवात आणि पहिलाच आता घेतलेलं आहे देवांचं रूम. आणि ही रूम ना किती साफ केली तरी तुम्हाला तसेच दिसणार, कारण जरा जुने पुराणे याच्यातले आहे, त्याच्यामुळं. बघू आता कधी भिंतीसुद्धा पुसायच्या राहिल्यात माझ्या, त्या जरा गणपती यायच्या 2-3 दिवस अगोदर पुसून घेणार, कारण माळा असल्यामुळं सगळे धूळ होते. तर बाकीची सगळी कामं उरकून कोलंबी वगैरे साफ केली मी आणि दिली. आणि मग 12 वाजता हे साफ करायला घेतले सगळं, झाडू वगैरे. परत कपाटावर जे सगळं आहे ते पेपर वगैरे काढून मग दुसरे ठेवून त्याच्यावरची धूळ काढायची. परत कपाटाच्या खाली चपला वगैरे आहे तिथली धूळ काढायची. असं सगळं साफ केलं आणि मग मला पुढं ऐकालच की 1:30 वाजले. मला अक्षरशः 1.5 तास लागला आणि त्या 1.5 तासात फक्त एवढा रूम साफ झालेला आहे माझा, आणि तो सुद्धा छान मस्त असा साफ झालेला आहे. आपण बोलतो एवढीशी रूम आहे पण ती साफ करायला एवढा टाईम जातो ना का तुम्हाला काय सांगू. आणि ते खरं म्हणजे लेडीजलाच माहिती असेल जे कोणी साफ करतात ते. तर आता कॅमेरा इकडं तिकडे फिरवणं शक्य नव्हतं मला सगळं साफसफाई करून दाखवता, त्याच्यामुळं मग जेवढं शूट करता येईल तेवढं शूट केलं आणि मग बाकीचं मी पटापट आवरून घेतलं.
सगळं वरचं जे बॉक्स दिसतात तिकडचं सगळं काढून मी पटापट साफ करायला घेतलेलं. कारण रोज एक एक आता कसं सॅटर्डे संडे मला क्लासला सुट्टी असते, मग दुपारचा टाईम भेटतो मला. त्याच्यात मग मी हे बोललो चला सॅटर्डे संडे होईल. एक रूम हॉल झालेला आहे. आता उद्या वगैरे बघूया टाईम भेटला तर. उद्याचं मला शक्य वाटतच नाही बिलकुल. आईंचा रूम एक बाकी आहे, माझ्या रूमचे 2 कपाट बाकी आहेत. असं थोडं बाकी आहे. आणि हा दरवाजा लावून घेतला कारण त्या साईडला किचनमध्ये जात होती धूळ, म्हणून मग दरवाजा लावून घेतलेला. आणि गौरांसुद्धा फेऱ्या मारत बसलेला इकडून तिकडं इकडं. त्याच्यामुळं माझी एकीकडे साफसफाई चालू होती आणि एवढी साफसफाई झालेली आहे बघू शकता. एवढं कसं काय तुम्हाला वाटत नसेल. इकडचं फक्त मी बऱ्यापैकी क्लिअर केलं, वरचं साफ केलं. हे आता वाजल्यात ते म्हणजे 1:30 वाजले आणि आत्ताशी झालं. मी चालू केलेलं मला वाटतं 12 वाजता 12 वाजता चालू केलेलं साफसफाई करायला. वाजले 1:30 म्हणजे जवळजवळ 1.5 तास लागला आहे मला एक रूम साफ करायला. एवढं सगळं काढून कंबर गेली माझी. एवढी दुखत आहे ना काटा काय सांगू. जेवायची पण इच्छा होत नाही आता. गौरांचं जेवलं आहे. गौरांसला आता थोडं झोपवते. सकाळी लवकर उठलं आहे त्याच्यामुळं जरा खेळतोय तो. मी जेवून घेते थोडंसं, पण कंबर माझी एवढी दुखते ना. म्हणून मी एक रूम घेते साफ करायला. कारण पूर्ण घेतलं ना तर माझं काय खरं नाही. एवढं 6 रूम आहेत, त्या 6 रूम साफ करायचे मला तर खायचं नाही. जरी एवढ्याशा रूम दिसल्या तर देवांची रूम आमची केवढीशी आहेत तरी पण 1.5 तास लागला मला पुरा साफ करायला सगळं. लय बेकार. चला थोडंफार जेवून घेते आणि मग आराम करते. असा विचार केलेला मी की जरा आज मशीनवर बसून ब्लाऊज कंप्लीट करेल आईचा अर्धा तरी, मग म्हणजे माझा शिवायला भेटेल. आईंचा असेल तर आईंचा शिवायला भेटेल. पण आज बसायची हिंमतच नाही कारण साफसफाईनेच कंबर गेले माझी. त्याच्यामुळं आता मी जेवते आणि आराम करते थोडासा. आणि मी आता करते इकडं भाकरी आणि स्वतःहून बसलाय अभ्यास करायला. मी फॅनचा आवाज येतोय. मी न बोलता येऊन बसलाय अभ्यास करायला. कसं काय मूड झाला गौरांश तुझा? हा बघून नको लिहू. तू आठवून लिही ना. इथं राहिलेली आहे ना तुझं त्या साईडला. बरं वाटते जरा. मी इकडे भाकरी करते आणि बघते तर इकडे येऊन बसल्या. बोला काय करते बघू दे. तर बघते तर अभ्यास करत बसले. तू लिही ना शोनू बोलत कमळ पाटी सारखं बघू नको. चला माझी भाकरी कर पाहिजे. गौरांचं काय लावलंय? जडीबुटी. कसली बनवली जडीबुटी? आलूच्या पानांची, कढीपत्त्याच्या पानांची. आलू पाना जडीबुटी लावले त्याने टेडीला. काय झालं तुझ्या टेडीला? बाण लागला. कुठं गेलेलं लढायला? छोटा कोणी झाली लावणी पण त्याने मारला पोटावर. मग एक पोट आहे का त्याचा? मोंटीवर मारला. एक पोट आहे का? आले काय आले मला पोटावर लागला आणि डोक्याला जडीबुटी लागले. अरे थांब. डोक्याला लावली तर पोटाला असं बघ इथं ना पोटात अशी पोटात नाही लागत. पोटाला लागले मग पोटाला लावायची असते जडीबुटी. पडली जडीबुटी आहे ना डोक्यावर आहे ना पडलाय ना टेडी. ए जडीबुटी जडीबुटी मुंडीला लागली ती बाण. मुंडीला लागली मग तो मरून जाणार. जडीबुटी लावली ना. अरे ठीक झालं माझा बाबू ठीक झाला. अरे झाला. वा असं केली जडीबुटी. छान बनवली जडीबुटी. आयुर्वेदिक गौरांश पाटील.